मित्रांनो, एक लेखक म्हणतात की इतिहास अभ्यास हवा तो फक्त परीक्षेत पास होण्यासाठीच नव्हे तर त्यातून शिकण्यासाठी, ज्या चुका त्या इतिहासात झाल्या त्या पुन्हा न होण्यासाठी आणि आपल्या संस्कृतीला, आपल्या पूर्वजांना जाणून घेऊन पुन्हा नव्याने उभे राहण्यासाठी, पुन्हा नव्याने एक इतिहास रचण्यासाठी। आणि मित्रांनो, ज्या व्यक्तीला पुन्हा नव्याने उभे राहायचे असेल, पुन्हा नव्याने एक इतिहास घडवायचा असेल, त्याला आधी झालेला इतिहास अभ्यासावा लागेल। आणि जर आपण आपल्या देशाचा इतिहास अभ्यासायला गेलो तर आपल्या देशाचा इतिहास भरपूर मोठा आहे आणि ह्या एवढ्या मोठ्या इतिहासातून आपण नेमकं काय घ्यायचं हा प्रश्न तुमच्या माझ्या पुढे उभा होतो। आणि याच प्रश्नाचं उत्तर देण्याकरिता नमस्कार, मी नेहा रेखा मुरेश्वर धोबे, वर्ग 9वी ची विद्यार्थिनी, आज आपल्या पुढे विषय मांडते आहे इतिहासातून नेमकं घ्यायचं काय। मित्रांनो, असं म्हटलं जातं की दी जनरेशन हू डोंट नो हिस्ट्री दॅट जनरेशन हॅव नो पास्ट अँड नो फ्युचर। म्हणजे ज्या पिढीला इतिहास माहिती नाही त्या पिढीचं ना कुठलं भूतकाळ असतं ना कुठलं भविष्य असतं। असंही म्हटलं जातं, इफ यू डोंट नो हिस्ट्री सो यू डोंट नो एनिथिंग, यू आर लाईक दॅट लीफ हू डोंट नो इट इज द पार्ट ऑफ अ ट्री। म्हणजे जर तुम्हाला इतिहास माहिती नाही तर तुम्हाला काहीच माहिती नसल्यासारखं असतं। तुम्ही त्या झाडाच्या पानासारखे आहात ज्याला हे माहिती नाही की तो एका झाडाचा भाग आहे। मग मित्रांनो, असं का म्हटलं जातं, यामागचं कारण काय हा प्रश्न आपल्या पुढे उभा होतो। आणि या प्रश्नाचं उत्तर म्हणजे असं, वी आर नॉट द मेकर्स ऑफ हिस्ट्री, वी आर मेड बाय हिस्ट्री। म्हणजे आपण इतिहासाला बनवलेलं नाही तर इतिहासाने आपल्याला बनवलं आहे आणि म्हणून आपल्याला इतिहास माहिती असणे गरजेचे आहे। मग आपल्या पुढे प्रश्न उभा होतो की नेमका इतिहास म्हणजे काय हो, तर भूतकाळात झालेल्या सर्व घडामोडींचा अभ्यास म्हणजे इतिहास। आणि मग इतिहास म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो राजा जो सांगून गेला की संकटांवर असं तुटून पडा की जिंकलात तरी इतिहास आणि हरलात तरी इतिहासच घडला पाहिजे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। मित्रांनो, डोळ्यासमोर उभे राहते ते स्मशानात राहण्यापासून तर अनाथांची माय होण्यापर्यंतचा रस्ता तयार करणारी सिंधुताई सपकाळ। मित्रांनो, डोळ्यासमोर उभे राहते दगडगोट्यांचा मार खात स्त्रियांसाठी शिक्षणाचे द्वार उघडे करून देणारी सावित्रीबाई फुले। मित्रांनो, डोळ्यासमोर उभे राहते ते 23व्या वर्षी देशासाठी हसत हसत फासावर झुलणारे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव। मित्रांनो, डोळ्यासमोर उभा राहतो तो महामानव ज्याला वर्गात बसून शिक्षण घेण्याची सुद्धा अनुमती नव्हती तरीही या देशाचे संविधान लिहून गेले असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। मित्रांनो, इतिहास म्हटलं की या सर्व लोकांचे चेहरे आपल्या डोळ्यासमोर उभा होते आणि मग यांच्या इतिहासातून आपल्याला काहीतरी घ्यायला हवं, कारण इतिहास म्हणजे फक्त काळ झालेला भूतकाळच नव्हे तर येणारा भविष्य काळही असतो। कारण भूतकाळात झालेल्या घटनांपासून शिकवणी घेऊन, प्रेरणा घेऊन उद्याचं भविष्य घडत असतं आणि म्हणून आपल्याला इतिहासातून काहीतरी घ्यायला हवं। आणि मग आपल्या पुढे प्रश्न उभा होतो की आपण इतिहासातून नेमकं काय घ्यायचं। मित्रांनो, आपल्या देशाचा इतिहास जर पाहायला गेला तर आपल्या देशाचा इतिहास भरपूर मोठा आहे, कारण या भारताच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजही आहे, या देशाच्या इतिहासामध्ये अफजल खानही आहे, या देशाच्या इतिहासामध्ये छत्रपती संभाजी महाराजही आहे आणि या देशाच्या इतिहासामध्ये औरंगजेबही आहे, या देशाच्या इतिहासामध्ये राणी लक्ष्मीबाई आहे आणि या देशाच्या इतिहासामध्ये ते इंग्रजही आहे, या देशाच्या इतिहासामध्ये सावित्रीबाई फुलेही आहे आणि याच देशाच्या इतिहासामध्ये तिला दगडगोट्याने मारणारे ते तमाम लोकही आहे। आणि या एवढ्या मोठ्या इतिहासातून आपण नेमकं काय घ्यायचं हा प्रश्न आपल्या पुढे उभा होतो। आणि मित्रांनो, जर तुम्हाला इतिहासातून काहीतरी घ्यायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून घ्या। महाराजांसारखं चरित्र निर्माण करा। मित्रांनो, महाराजांसारखं चरित्र असं निर्माण करा की लोक तुमच्यासाठी जीव द्यायलाही तयार झाली पाहिजे आणि त्या काळचे लोक महाराजांसाठी जीव द्यायलाही तयार व्हायची। याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे असं की सिद्धी जोहरने पन्हाळगडाला वेढा घातला होता आणि त्या वेढ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजही अडकले होते। महिने उलटून गेली तरी वेढा कमी व्हायचं नाव घेत नव्हता आणि त्यावेळेस मग सिद्धी जोहरला त्यावेळेस शिवाकाशीतल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं सोंग करून दिलं। त्या शिवाकाशीतला माहिती होतं की आपण इथे शत्रूच्या तलवारीने मारले जाणार, कापले जाणार आहोत, तरीही तो मागे सरला नाही, कारण त्याच्या मनामध्ये एकच भावना होती, मी मेलो तरी चालेल पण लाखाचा पोशिंदा मात्र जगलाच पाहिजे। आणि मग सिद्धी जोहरने हे पटकनच ओळखलं की हा छत्रपती शिवाजी महाराजच नाही आणि शिवाकाशीत शत्रूच्या तलवारीने कापला गेला, मारला गेला। आणि मग सिद्धी जोहर महाराजांचा पाठलाग करू लागला आणि मग महाराजांना किल्ल्यावर जायला जरा वेळ मिळावा म्हणून मध्ये एक घोडखिंड होती आणि त्या घोडखिंडेवर मुठभर मावळे घेऊन उभा राहिला बाजीप्रभू देशपांडे। त्या बाजीप्रभू देशपांडेला आणि तिथे उपस्थित प्रत्येक मावळ्याला माहिती होतं
की इथे आपण शत्रूच्या तलवारीने कापले जाणार, मारले जाणार आहोतच, तरीही तिथला एकही मावळा मागे सरला नाही. कारण तिथे उपस्थित प्रत्येक मावळ्याच्या मनात एकच भावना होती, मी मेलो तरी चालेल पण लाखाचा पोशिंदा मात्र जगलाच पाहिजे. आणि मित्रांनो, तिथे उपस्थित प्रत्येक मावळा शत्रूच्या तलवारीने कापला गेला, मारला गेला. ही गोष्ट इतिहासातून घेण्यासारखी आहे. असं चरित्र निर्माण करणे हे गोष्ट आपण इतिहासातून घेतली पाहिजे. मित्रांनो, इतिहासातून काहीतरी घ्यायचं असेल तर सावित्रीबाई फुलेंच्या इतिहासातून घ्या. सावित्रीबाई फुलेंकडून शिकवण घ्या, पुढाकार घेण्याची, संघर्ष करण्याची. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे सावित्रीबाई फुलेंचा काळ एक असा काळ जेव्हा स्त्रियांना शिक्षणाची अनुमती नव्हती. तेव्हा स्त्री फक्त चूल आणि मूल एवढीच सीमित ठेवली जात होती. त्या काळात सावित्रीबाई फुले, ज्योतिराव फुले यांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाचे द्वार उघडे करून दिले. आणि त्यामुळे आज आपल्या देशाची स्त्री जी आधी फक्त चूल आणि मूल एवढी सीमित ठेवली जात होती, ती आज देशाची राष्ट्रपती होऊ शकत आहे, प्रधानमंत्री होऊ शकत आहे. ती कुणामुळे हो? तर सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे, यांनी केलेल्या संघर्षामुळे. हा संघर्ष आणि हा पुढाकार आपल्याला इतिहासातून घेतला पाहिजे. ह्या गोष्टी इतिहासातून घेण्यासारख्या आहे. मित्रांनो, इतिहासातून काहीतरी घ्यायचं असेल तर सिंधुताई सपकाळ यांच्या इतिहासामधून घ्या इतिहासातून खंबीरपणा घ्या. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या इतिहासातून देशप्रेम घ्या. सावित्रीबाई फुलेंच्या इतिहासातून पुढाकार घ्या. एवढेच बोलून मी माझे 2 शब्द समाप्त करते. धन्यवाद. मित्रांनो, एक लेखक म्हणतात की इतिहास अभ्यास हवा तो फक्त परीक्षेत पास होण्यासाठीच नव्हे तर त्यातून शिकण्यासाठी, ज्या चुका त्या इतिहासात झाल्या त्या पुन्हा न होण्यासाठी आणि आपल्या संस्कृतीला, आपल्या पूर्वजांना जाणून घेऊन पुन्हा नव्याने उभे राहण्यासाठी, पुन्हा नव्याने एक इतिहास रचण्यासाठी. आणि मित्रांनो, ज्या व्यक्तीला पुन्हा नव्याने उभे राहायचे असेल, पुन्हा नव्याने एक इतिहास घडवायचा असेल, त्याला आधी झालेला इतिहास अभ्यासावा लागेल. आणि जर आपण आपल्या देशाचा इतिहास अभ्यासायला गेलो तर आपल्या देशाचा इतिहास भरपूर मोठा आहे. आणि ह्या एवढ्या मोठ्या इतिहासातून आपण नेमकं काय घ्यायचं हा प्रश्न तुमच्या माझ्या पुढे उभा होतो. आणि याच प्रश्नाचं उत्तर देण्याकरिता नमस्कार, मी नेहा रेखा मुरेश्वर धोबे, वर्ग 9वीची विद्यार्थिनी. आज आपल्या पुढे विषय मांडते आहे, इतिहासातून नेमकं घ्यायचं काय. मित्रांनो, असं म्हटलं जातं की दी जनरेशन हू डोंट नो हिस्ट्री, दॅट जनरेशन हॅव नो पास्ट अँड नो फ्युचर. म्हणजे ज्या पिढीला इतिहास माहिती नाही त्या पिढीचं ना कुठलं भूतकाळ असतं ना कुठलं भविष्य असतं. असंही म्हटलं जातं, इफ यू डोंट नो हिस्ट्री सो यू डोंट नो एनिथिंग, यू आर लाईक दॅट लीफ हू डोंट नो इट इज द पार्ट ऑफ अ ट्री. म्हणजे जर तुम्हाला इतिहास माहिती नाही तर तुम्हाला काहीच माहिती नसल्यासारखं असतं. तुम्ही त्या झाडाच्या पानासारखे आहात ज्याला हे माहिती नाही की तो एका झाडाचा भाग आहे. मग मित्रांनो, असं का म्हटलं जातं, यामागचं कारण काय हा प्रश्न आपल्या पुढे उभा होतो. आणि या प्रश्नाचं उत्तर म्हणजे असं, वी आर नॉट द मेकर्स ऑफ हिस्ट्री, वी आर मेड बाय हिस्ट्री. म्हणजे आपण इतिहासाला बनवलेलं नाही तर इतिहासाने आपल्याला बनवलं आहे. आणि म्हणून आपल्याला इतिहास माहिती असणे गरजेचे आहे. मग आपल्या पुढे प्रश्न उभा होतो की नेमकं इतिहास म्हणजे काय हो? तर भूतकाळात झालेल्या सर्व घडामोडींचा अभ्यास म्हणजे इतिहास. आणि मग इतिहास म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो राजा जो सांगून गेला की संकटांवर असं तुटून पडा की जिंकलात तरी इतिहास आणि हरलात तरी इतिहासच घडला पाहिजे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, डोळ्यासमोर उभे राहते ते स्मशानात राहण्यापासून तर अनाथांची माय होण्यापर्यंतचा रस्ता तयार करणारी सिंधुताई सपकाळ. मित्रांनो, डोळ्यासमोर उभे राहते दगडगोट्यांचा मार खात स्त्रियांसाठी शिक्षणाचे द्वार उघडे करून देणारी सावित्रीबाई फुले. मित्रांनो, डोळ्यासमोर उभे राहते ते 23व्या वर्षी देशासाठी हसत हसत फासावर झुलणारे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव. मित्रांनो, डोळ्यासमोर उभा राहतो तो महामानव ज्याला वर्गात बसून शिक्षण घेण्याची सुद्धा अनुमती नव्हती तरीही या देशाचे संविधान लिहून गेले असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, इतिहास म्हटलं की या सर्व लोकांचे चेहरे आपल्या डोळ्यासमोर उभा होते. आणि मग यांच्या इतिहासातून आपल्याला काहीतरी घ्यायला हवं. कारण इतिहास म्हणजे फक्त काळ झालेला भूतकाळच नव्हे तर येणारा भविष्य काळही असतो. कारण भूतकाळात झालेल्या घटनांपासून शिकवणी घेऊन, प्रेरणा घेऊन उद्याचं भविष्य घडत असतं. आणि म्हणून आपल्याला इतिहासातून काहीतरी घ्यायला हवं. आणि मग आपल्या पुढे प्रश्न उभा होतो की आपण इतिहासातून नेमकं काय घ्यायचं. मित्रांनो, आपल्या देशाचा इतिहास जर पाहायला गेला तर आपल्या देशाचा इतिहास भरपूर मोठा आहे. कारण या भारताच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजही आहे, या देशाच्या इतिहासामध्ये अफजल खानही आहे, या देशाच्या इतिहासामध्ये छत्रपती संभाजी महाराजही आहे आणि या देशाच्या इतिहासामध्ये औरंगजेबही आहे.
या देशाच्या इतिहासामध्ये राणी लक्ष्मीबाई आहे आणि या देशाच्या इतिहासामध्ये ते इंग्रजही आहे. या देशाच्या इतिहासामध्ये सावित्रीबाई फुलेही आहे आणि याच देशाच्या इतिहासामध्ये तिला दगडगोट्याने मारणारे ते तमाम लोकही आहे. आणि या एवढ्या मोठ्या इतिहासातून आपण नेमकं काय घ्यायचं हा प्रश्न आपल्या पुढे उभा होतो. आणि मित्रांनो, जर तुम्हाला इतिहासातून काहीतरी घ्यायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून घ्या. महाराजांसारखं चरित्र निर्माण करा. मित्रांनो, महाराजांसारखं चरित्र असं निर्माण करा की लोक तुमच्यासाठी जीव द्यायलाही तयार झाली पाहिजे आणि त्या काळची लोक महाराजांसाठी जीव द्यायलाही तयार व्हायची. याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे असं की सिद्धी जोहरने पन्हाळगडाला वेढा घातला होता आणि त्या वेढ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजही अडकले होते. महिने उलटून गेली तरी वेढा कमी व्हायचं नाव घेत नव्हता आणि त्यावेळेस मग सिद्धी जोहरला त्यावेळेस शिवाकाशीतल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं सोंग करून दिलं. त्या शिवाकाशीतला माहिती होतं की आपण इथे शत्रूच्या तलवारीने मारले जाणार, कापले जाणार आहो. तरीही तो मागे सरला नाही, कारण त्याच्या मनामध्ये एकच भावना होती, मी मेलो तरी चालेल पण लाखाचा पोशिंदा मात्र जगलाच पाहिजे. आणि मग सिद्धी जोहरने हे पटकनच ओळखलं की हा छत्रपती शिवाजी महाराजच नाही. आणि शिवाकाशीत शत्रूच्या तलवारीने कापला गेला, मारला गेला. आणि मग सिद्धी जोहर महाराजांचा पाठलाग करू लागला. आणि मग महाराजांना किल्ल्यावर जायला जरा वेळ मिळावा म्हणून मध्ये एक घोरखिंड होती आणि त्या घोरखिंडेवर मुठभर मावळे घेऊन उभा राहिला बाजीप्रभू देशपांडे. त्या बाजीप्रभू देशपांडेला आणि तिथे उपस्थित प्रत्येक मावळ्याला माहिती होतं की इथे आपण शत्रूच्या तलवारीने कापले जाणार, मारले जाणार आहोतच. तरीही तिथला एकही मावळा मागे सरला नाही, कारण तिथे उपस्थित प्रत्येक मावळ्याच्या मनात एकच भावना होती, मी मेलो तरी चालेल पण लाखाचा पोशिंदा मात्र जगलाच पाहिजे. आणि मित्रांनो, तिथे उपस्थित प्रत्येक मावळा शत्रूच्या तलवारीने कापला गेला, मारला गेला. ही गोष्ट इतिहासातून घेण्यासारखी आहे. असं चरित्र निर्माण करणे हे गोष्ट आपण इतिहासातून घेतली पाहिजे. मित्रांनो, इतिहासातून काहीतरी घ्यायचं असेल तर सावित्रीबाई फुलेंच्या इतिहासातून घ्या. सावित्रीबाई फुलेंकडून शिकवण घ्या, पुढाकार घेण्याची, संघर्ष करण्याची. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे सावित्रीबाई फुलेंचा काळ एक असा काळ जेव्हा स्त्रियांना शिक्षणाची अनुमती नव्हती. तेव्हा स्त्री फक्त चूल आणि मूल एवढीच सीमित ठेवली जात होती. त्या काळात सावित्रीबाई फुले, ज्योतिराव फुले यांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाचे द्वार उघडे करून दिले. आणि त्यामुळे आज आपल्या देशाची स्त्री जी आधी फक्त चूल आणि मूल एवढी सीमित ठेवली जात होती, ती आज देशाची राष्ट्रपती होऊ शकत आहे, प्रधानमंत्री होऊ शकत आहे. ती कुणामुळे हो, तर सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे, यांनी केलेल्या संघर्षामुळे. हा संघर्ष आणि हा पुढाकार आपल्याला इतिहासातून घेतला पाहिजे. ह्या गोष्टी इतिहासातून घेण्यासारख्या आहे. मित्रांनो, इतिहासातून काहीतरी घ्यायचं असेल तर सिंधुताई सपकाळ यांच्या इतिहासामधून घ्या इतिहासातून खंबीरपणा घ्या. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या इतिहासातून देशप्रेम घ्या. सावित्रीबाई फुलेंच्या इतिहासातून पुढाकार घ्या. एवढेच बोलून मी माझे 2 शब्द समाप्त करते. धन्यवाद.